आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झालाय। आइसलँडच्या रेकजेन्स सामुद्रधुनी परिसरामध्ये हा उद्रेक झाल्याचं कळतंय आणि ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सगळीकडे लावारस पसरला होता। गेल्या 3 वर्षातील ज्वालामुखीचा हा 7वा मोठा उद्रेक आहे। ही भयानक दृश्य सध्या आपण बघतो। आइसलँडच्या रेकजेन्स या परिसरातली ही दृश्य आहेत जिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि सगळीकडे लावारस पसरला। या दृश्यांवरून आपल्याला ही भीषणता उद्रेकाची लक्षात येते। आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा हा मोठा उद्रेक झालेला आहे। सामुद्रधुनी परिसरामध्ये आइसलँडच्या रेकजेन्स सामुद्रधुनी या परिसरामध्ये हा उद्रेक झालाय आणि या उद्रेकानंतर सगळीकडे लावारस पसरला होता तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। गेल्या 3 वर्षातल्या ज्वालामुखीचा हा 7वा मोठा उद्रेक मानला जातोय। गेल्या 3 वर्षातला ज्वालामुखीचा हा 7वा मोठा उद्रेक आहे। आइसलँडमधल्या रेकजेन्स सामुद्रधुनी या परिसरामध्ये हा उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर लावारस सगळीकडे पसरला होता तेव्हाचे दृश्य सध्या आपण बघतोय आणि ज्वालामुखीचा हा 7वा मोठा उद्रेक या परिसरातला मानला जातो।